असल्याचा दावा आता पोलिसांनी केलाय। विधानसभा प्रचारादरम्यान अनिल देशमुखांवर झालेला हल्ला खोटा असल्याचं पोलीस आणि फॉरेन्सिक तपासात स्पष्ट झालंय। तर या संदर्भात पोलिसांनी न्यायालयात बी फायनल रिपोर्ट सादर केलाय। या संदर्भात अनिल देशमुख आज सकाळी 9 वाजता माध्यमांशी बोलणार आहेत। तर पोलिसांच्या बी फायनल रिपोर्टमध्ये नेमके काय निष्कर्ष आहेत आपण बघूयात। अनिल देशमुखांच्या कार समोरची काच ही रिएन्फोर्स तंत्राच्या सहाय्याने तयार करण्यात आलेली होती। समोरून दगड मारल्यावर काच तडकली असती, मात्र तुटली नसती। काच तुटल्यावर जशी जखम होते तशी जखम देशमुखांना झालेली दिसत नाही। देशमुखांच्या गाडीत मिळालेला दगड हा मागच्या बाजूने आल्याचं सांगण्यात आलंय, मात्र मागच्या बाजूने आलेला दगड डोक्याच्या समोरील बाजूस लागणं अशक्य असल्याचा निष्कर्ष आहे। तर कारची काच फुटल्यामुळे कपाळावर जखम झाली होती असं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलंय।